मित्रो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट बघत बघत प्रश्न सोडवले. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण असे काही प्रश्न घेणार आहोत की ज्याच्यामध्ये थोडीशी वेगळी कन्सेप्ट इन्वॉल्ड आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9. इन क्वेश्चन नंबर 9 देयर इज अ कन्सेप्ट ऑफ निगेटिव्ह मास. तर या कन्सेप्टमध्ये या डिशची रेडियस जी आहे ती 2r आहे आणि इथून एक पॅच काढून टाकण्यात आलेला आहे. दिस इज रिमूव्ड. द सेंटर ऑफ मास ऑफ न्यू डिस्क इज अल्फा आर. म्हणजे इथून इकडे शिफ्ट होईल. हा समजा अल्फा आर आहे, तर अल्फा इज इक्वल टू किती असं आपल्याला विचारलेलं आहे. So now you understand that this is a removed part. आता रिमूव्ड पार्ट आपण काय म्हणतो, निगेटिव्ह मास. हा निगेटिव्ह मास या मासच्या कंपॅरिझनमध्ये केवढा आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. सिग्मा इज इक्वल टू हम जानते हैं पाई आर स्क्वायर इंटू सिग्मा इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय एरिया. सो अगर ये सिग्मा कांस्टेंट है तो मास जो है वो प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द रेडियस होगा. म्हणजे याचा अर्थ असा की याचा जर मास समजा m आहे बिफोर कट, तर मग याचा मास किती असेल, रेडियस अर्धी झाली म्हणजे याचा मास हा m/4 असेल. Now, when you find the XCOM new, then m into 0 initial center of mass plus this is negative mass minus m/4. या निगेटिव्ह मासचा जो सेंटर आहे तो इथे आहे. सो इट इज प्लस r डिवाइडेड बाय m minus m/4. So notice that it is mr/4 and this is 3m/4 minus r/3. म्हणजे आपला अल्फाची व्हॅल्यू या ह्याच्यामध्ये येईल 1/3. म्हणून 9चं उत्तर येईल मुलांनो A. ठीक है. इसको कहते हैं दोस्तों निगेटिव्ह मास. निगेटिव्ह मास इज ॲडेड म्हणजेच मास इज रिमूव्ड. जर अशी लक्षात घ्या की ह्या डिस्कवरती आपण हे पॅच लावलं असतं तर सेंटर ऑफ मास इकडे शिफ्ट झाला असता आणि त्याला आपण इकडे प्लस m/4 घेतला असतं. अशीच कन्सेप्ट आहे दुसरी की ज्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. असाच एक प्रॉब्लेम आहे बघा आपल्या या शीटमध्ये की जिथे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 42 मी इथे सोडवतोय. ही अशी सर्क्युलर डिस्क आहे आणि ह्या डिस्क मधून हा रिमूव्ह केला आहे. याची रेडियस r आहे असं समजूया आपण. ह्याचा मास आहे 9m. आत्ताच आपण बोललो मास इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द रेडियस. देयरफॉर हा जो निगेटिव्ह मास आहे, दिस निगेटिव्ह मास विल बी इक्वल टू 9m/m and therefore it is m. का बरं असं, कारण r जो आहे तो आहे r/3 म्हणून मग हे 1/9 होईल. Now you can go for the moment of inertia. Moment of inertia of the remaining disk about an axis perpendicular to the plane of the disk and passing through O. म्हणजे ॲक्सिस आहे असा, वायसिव्ह नाही, आपल्याला ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. लक्षात घ्या की पहिल्यांदा विसरून जायचं की इथं काहीतरी आपण काढलेलं आहे, विसरून जाईल.
आणि ह्या डिस्कचा MI अबाउट दिस ॲक्सिस आपल्याला काढायचा आहे पहिल्यांदा. तर तो कसा काढू आपण? 9m इंटू r²/2, कारण हा ॲक्सिस असा आहे, ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे, प्लस let us say that this is negative mass and this is mn r². मी पहिल्यांदा मुद्दाम r घेतोय, mn r²/2 प्लस समथिंग mn. आता हा निगेटिव्ह मास जो आहे तो याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि इथून हे जे डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज इक्वल टू 2r/3. म्हणजे हा हिशोब झाला तुमचा पॅच, निगेटिव्ह पॅच, म्हणजे रिमूव्ड पार्ट. हा हिशोब झाला रिमूव्ड पार्टचा. आणि हा हिशोब झाला इनिशियल डिस्क. बघा लक्षात येते, इनिशियल डिस्क आणि हा रिमूव्ड पार्ट. तर जर आपण हा mn इज इक्वल टू -m बाय नाही, हा इथे -mच आहे, mn इज इक्वल टू -m जर आपण सबस्टिट्यूट केला तर ह्याचं उत्तर तुम्हाला मिळेल 4mr². सो द आन्सर ऑफ दिस इज A. लक्षात आलं? तर 2 प्रॉब्लेम आपण घेतले. आता एक असा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वापरायचा आहे. हा IIT मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे मित्र हो. मी तुम्हाला डिस्क्राईब करतो. प्रॉब्लेमचा नंबर आहे 47. एक असं टेबल आहे अँड ऑन दिस टेबल there is a hole here and the string is passed and we can take this string downward. ही स्ट्रिंग आपण अशी पुल करू शकतो. इथे मास असा हा रोटेट होतोय. त्याने म्हटलं की इनिशियली दिस मास इज रोटेटिंग विथ स्पीड v0 on the table in the radius r0. Now it is pulled by half. म्हणजे काय, रेडियस r0 होती आधी, ती आता r0/2 केली. असं जर का आपण पुल केलं तर तो म्हणतो की व्हॉट इज कायनेटिक एनर्जी फायनली. कायनेटिक एनर्जी फायनल किती, असा त्याचा प्रश्न आहे. Now notice that when you pull this string which is passing through the hole inside this table, then this axis which is perpendicular to the plane of the table is free from external torque. So we can apply conservation of angular momentum. Initially, the moment of linear momentum was mv0 into r0. Finally, this radius has become by 2 अर्धी. Therefore, final velocity would be 2 times v0. अब अगर फाइनल काइनेटिक एनर्जी हम चाहते हैं तो क्या करेंगे, हाफ m v फाइनल स्क्वायर. एग्रीड? सो हाफ m v फाइनल स्क्वायर बराबर किती आहे, करेक्ट? सो इन दिस वे यू विल गेट 2m v0 स्क्वायर. म्हणून ह्याचं उत्तर येईल तुमचं B. Question number 47, B. Question number 48 मध्ये रोलिंग वरती प्रश्न आहे. Whenever there is a rolling, then the axis passing through the point of contact, axis passing through contact point is free from external torque.
सो यहाँ पे एक रिंग है, ये रिंग हमने स्पिन की है, रिंग है या डिस्क है देखना चाहता हूँ मैं. हूप है, हूप म्हणजेच रिंग. हूप आणि रिंग एकच. ही रिंग अशी रोटेट केलेली आहे ओमेगा नॉटनी. इज प्लेस्ड ऑन ए रफ हॉरिझॉन्टल सरफेस without any velocity, and later on it will start rolling. काय होईल? फ्रिक्शन तयार होईल. फ्रिक्शनमुळे तो सेंटर ऑफ मास तो असा पुढे पुढे जायला लागेल. and there will be a rolling. Here rolling starts. What is the question? The question is, what is the velocity of center of the hoop? This is what is the question. Now notice that this axis is free from external torque. So we are applying COM about this axis. In the first case, there is only rotation. So I will write mr square into omega naught. That's it. याचा लिनियर मोमेंटमचा अँग्युलर मोमेंटम 0 असेल. दुसऱ्या केसमध्ये when it will start purely rolling, there will be momentum, angular momentum, this is omega due to spinning, plus mv into r, linear momentचा moment. So this is what is the conservation of angular momentum principle that we have applied. Now what is asked? What will be the velocity of the center of the hoop? So this velocity is asked. In pure rolling, we know that v is equal to omega r. So I should substitute this omega is equal to v by r. So after substituting, you will get this v is equal to r omega naught by 2. You can do it yourself. And question number 48, you will have the answer दोस्तों C. ठीक है, समझ में आ गई बात. 48. अगर आपको फिर भी अगर कोई दोस्तों डाउट है ना, तो आप बिल्कुल चिंता मत कीजिए. हम लोग जब मिलेंगे तब आपको ये चीज़ें मैं समझाऊंगा. यहाँ पे मैंने ये कोशिश की है ज़्यादा से ज़्यादा आपको समझाऊँ और इस चीज़ को बना के रखूँ. तो ये हो गया एक कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम के ऊपर एक बेहतरीन क्वेश्चन, जहाँ पे आपको कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम प्रिंसिपल लगाना है अबाउट द पॉइंट ऑफ कांटेक्ट. डरो मत. अगर ये डिस्क है तो क्या करेंगे? डिस्क का एमआई लेंगे नीचे पॉइंट ऑफ कांटेक्ट एक्सिस के भीतर. अगर स्फीयर है तो स्फीयर का लेंगे. बिल्कुल डरने की जरूरत नहीं है. क्वेश्चन नंबर 49, मस्त क्वेश्चन. कोई एक सर्कुलर ऑब्जेक्ट है, हम जानते नहीं कौन सा ही है. वी डोंट नो ये सर्कुलर ऑब्जेक्ट क्या है, हम नहीं जानते हैं. इसी को तो निकालना है. ये डिस्क है, रिंग है, स्फीयर है, हॉलो स्फीयर है, क्या है जानते नहीं है. इसको हमने रोलिंग करते हुए एक रफ सरफेस के ऊपर छोड़ दिया दोस्तों. ये कहा जा रहा है कि भाई वो जो है वो मैक्सिमम हाइट पे यहाँ पे पहुँचता है और उसके बाद नीचे आने लगता है. तो देखिए एच मैक्स उन्होंने दिया है 3v² by 4g, where v is the initial velocity. आपको ये निकालना है कि व्हाट इज द ऑब्जेक्ट क्या है. दिस इज व्हाट यू नीड टू फाइंड. नाउ अगेन द सेम. नोटिस दैट इन केस ऑफ प्योर रोलिंग, यहाँ पे लिख रहा हूँ मैं, इन प्योर रोलिंग mechanical energy is conserved. So we can apply COME. कैसे लगाएंगे COME? यहाँ पे जो काइनेटिक एनर्जी है 1 प्लस रोलिंग फैक्टर. यहाँ पे जो इसके पास दोस्तों काइनेटिक एनर्जी है वो सब खत्म हो जाएगी. लॉस ऑफ काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू गेन इन पोटेंशियल एनर्जी. सो यहाँ पे बिल्कुल रुक जाएगा. सो mg hmax. अगर आप hmax की जगह पे ये अगर सब्स्टिट्यूट करोगे, एंड
and if you work out this thing, you will get from this expression k is equal to r by root 2. तो यहाँ से हमें ये पता चलेगा कि भाई साहब ये डिस्क है, क्योंकि डिस्क के लिए r बाय रूट 2 रेडियस ऑफ गायरेशन होता है. देखिए यहाँ पे मैं दिखा रहा हूँ आपको, अगर एक डिस्क है यहाँ पे तो इसका एम आर स्क्वायर बाई 2 होता है दोस्तों, डिवाइडेड उसका मास, स्क्वायर रूट ऑफ दिस विल बी रेडियस ऑफ गायरेशन, सो इट इज r बाय रूट 2. सो रेडियस ऑफ गायरेशन जो है वो समझ के हम लोग इसको समझ सकते हैं. वी कैन आइडेंटिफाई व्हाट इज दिस ऑब्जेक्ट. इज एनीथिंग टू fear, to have fear? बिल्कुल नहीं. हो सकता है दोस्तों ये हाइट दूसरा कुछ दे दें और हाइट को ऐसा कुछ दे दे ताकि ये k इज इक्वल टू k इज इक्वल टू लेट्स से आपके पास आ रहा है r रूट 2/5. तो क्या करोगे आप? कौन सा है बताओ? ये ऑब्जेक्ट कौन सा है बताओ? इट विल बी सॉलिड स्फीयर. डू यू अंडरस्टैंड दैट? तो बिल्कुल डरने की कोई ज़रूरत नहीं है. आप कर सकते हो लॉस ऑफ काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू गेन इन पोटेंशियल एनर्जी. यहाँ पे काइनेटिक एनर्जी जो है वो मैंने क्या किया है देखिए, ये है ट्रांसलेशनल काइनेटिक एनर्जी इसकी मल्टीप्लाइड बाय रोलिंग फैक्टर. अगर रोलिंग फैक्टर आप यूज़ करोगे तो वहाँ पे वो बन जाएगा. कुछ मोमेंट ऑफ इनर्शिया के ऊपर सवाल है. एक फ्रेम है ऐसे, दीज आर द 4 rods of mass m and we would like to know the mi about this axis. So notice that mi about this axis can be found by using the parallel axis theorem for individual rod. इस रॉड के लिए इसके भीतर ml²/12 होगा प्लस m इंटू l/2². ये हो गया इस रॉड का हिसाब, दिस एंड दिस. और ऐसे 4 रॉड है, बात खत्म हो गई. 4/3 ml² इज द आंसर. क्वेश्चन नंबर 36 A. Relatively easy question. 37 में there are 3 rings and we want mi about this axis. बताइए आप कैसे करेंगे? In the plane of the ring है तो क्या होगा? mr²/2 इसके भीतर ये एक्सेस, इसके भीतर mr²/2 प्लस इसको शिफ्ट कर दिया हमने mr². ऐसे 2 रिंग्स है इसलिए 2 हो गया, प्लस इसके लिए दिस इज अ सेल्फ एक्सिस, सो वी शुड राइट mr²/2. उसका खुद का एक्सिस है वो. सो इफ यू कैलकुलेट दिस पर्टिकुलर थिंग यू विल गेट 7/2 mr². 37 क्वेश्चन नंबर एंड इसका आंसर आएगा D. In question number 38, the same question is there. Only the difference is there are spherical shells. Shells चा अर्थ काय? hollow sphere. तो hollow sphere साठी सेम आहे. hollow sphere फक्त घ्यायचे आपल्याला, म्हणजे 2/3 mr² प्लस mr² and multiplied by 2, ऐसे 2 है and 2/3 mr². बाकी सगळं सेम करायचं, फक्त हॉलो स्फिअरचं करायचं अँड यू विल गेट द आन्सर 4 mr². याचं उत्तर आहे सी. 38चं उत्तर आहे सी. तर आपण मोमेंट ऑफ इनर्शियावरती 3 प्रश्न घेतले आणि काही प्रश्न आपण रोलिंगवरती घेतले इथे आणि कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरती घेतले.
तर मित्र काही प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला इथे समजूनच सांगितले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल 45 हा प्रश्न तुम्हाला इथेच समजून सांगावा लागेल आणि 44 तर हे आपण इथे आल्यानंतर आपण बघूया. अच्छा